नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये। बघा आज जास्त व्हेरायटीची भाजी काही येऊन नाही राहिला, नवीन नवीन व्हेरायटी नाही येत आहे, तेच ते व्हेरायटी आहे सध्या। बघू आता नवीन तर काही सध्या आता कधी येणार काय येणार, डेली व्हिडिओ बनवत राहतो, तुम्हाला सांगतच राहतो मी कधी येणार काय। तर बघू आता काय ते रेट देत राहा तुम्ही, काही राहिले असेल तर सांगत जा। सगळे पन्नीचे रेट राहते, 15-16 किलोच्या पन्न्या, कॅरेटचे रेट 20-25 किलोचे कॅरेट, सगळं असं रेट आहे आपलेवाले, सगळे ठोकचे रेट आहे। चिल्लरचा काहीच नाही राहत, आता चिल्लर नाही भेटत इथं, जवळपास चिल्लरचा माल भेटत नाही आमच्या इथं मंडीमध्ये। आता सगळे ठोकचे चालले दुकानात, 1 किलो 2 किलो बंद केलं त्यांनी। तर चला मग मित्रांनो, बघून घ्या आपला व्हिडिओ। हे सगळं दिलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला सगळं सांगितलं सुरुवातीला, हे सगळं आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आवडलं तर एक लाईक करता आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करता मित्रांनो। चला आता आपल्या दुकानात जाऊ आपण, बघू आता काय आहे, दुकान लावू। आज 100 रुपये मागा, पत्ता गोभी पत्ता 150 रुपये, 150 पत्ता गोभी 150, साईबाबा कंपनी। सलमान भाई क्या बोलते आज आवक धंधे पानी क्या बोलते आज? आवक तो बोल रहे संदीप भाऊ। हाँ, टमाटर क्या क्या कैरेट का जा रहा है अभी टमाटर? टमाटर कैरेट जा रहा 500-600 कम हो गए भी? कम हो गए। हाँ, माल के भाव कम हो गए, उठाव भी कम हो गया। उठाव भी कम हो गया ना। पानी का भाव बढ़ेगा जी, उठाव भी बहुत बढ़ेगा। चिवडची पन्नी भाव काळ विचारो, पन्नीचे भाव का म्हणते? चिवड आणि फुलकोबी बी दिसू राहिली, गाजरची पन्नी बी दिसू राहिली। 50 रुपये किलो भैया दानो। कधी भाऊ पन्नी काय लागेल फुलकोबीची? गोभी 25 रुपये लागेल दादा। पन्नी मध्ये किती किलो पन्नी आहे? जवळपास 20 किलो। 20 किलो आहे ना, 25 रुपये भाव लागेल ना। चला चिवड केवल 10 रुपये किलो। किती आहे किलो पन्नी ते? 25 किलो। 25 किलो घ्या लागेल ना। आंबे 30 रुपये किलो। फक्त मस्त पिकलेलं आहे ना बा। अरे वा 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 वा, बढिया 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 बढिया। गोटी वांगे, आंबे, कांद्याचा कट्टा कांद्याचा कट्टा 10 रुपये किलो, 500 रुपये कट्टा। 500 रुपये कट्टा, 500 रुपये कट्टा मित्रांनो, बघून घ्या। कट्टा बी दाखवून देतो, व्हरायटी चापेल मी आता। 500 रुपये कट्ट्या नाही सुकलाल मध्ये, बघून घ्या। कांदा मीडियम साईज मध्ये आहे, घरी वापरासाठी। चांगल्या भेंडीचे भाव बघा, का भाव गेले सोनू भावाला विचारू आपण। चांगली भेंडी बढियावाली सोनबा, चांगल्या पन्नी भेंडीचे भाव सांगा मला। भेंडी थोडेसे भाव वाढले ना, चांगल्या भेंडीचे सांगा म्हणजे का भाव? 35-30 म्हणजे किती किलोची पन्नी? 25-30 किती किलोची पन्नी? 15-16 किलोची पन्नी आहे ना। 25-30च्या भावामध्ये 15-16 किलोची पन्नी घ्या। मला विचारू काही नवीन काही येऊन राहिला का नाही मंडीत? ते सकाळी 3 वाजता येते भाऊ, काही नवीन येऊन राहिली का भाजी? काहीच नाही, तेच फुलगोबी, वांगे, भेंडी, चवळी, टेंडुडे, बस नवीन काहीच नाही। व्हेरायटी बघा, नवीन काहीच नाही येऊन राहिला आहे मार्केटमध्ये, यवतमाळ मार्केटमध्ये। तुमच्याकडे नवीन असेल तर बघा, नवीन माल येऊ शकते, नवीन मालाला भाव पण भेटू शकते। जसे की दोडके झाले, गवार झाला, बरबटी पण नाही येऊन राहिली जास्त, भाव आता चांगले भेटू राहिले, सगळ्या मालाला चांगले भाव भेटू राहिले। ठोकचे भाव सगळे ठोकचे भाव राहणार आहे, चिल्लरचे नाही आहे, चिल्लरचा काही नाही आहे। चिल्लरचे भाव दाखवून फायदा बी नाही, काही नाही। ठोकचेच भाव दाखवणार आपण, जास्त काही जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे, छोटाच बनवणार आहे शॉर्टकट मध्ये। आता भेंडीची भाव दाखवले तुम्हाला, काय 14-15 किलोची पन्नी राहते जवळपास ते बघा। चला आमच्या मंडीत बघा, आंबे वगैरे पिकले वगैरे भेटते, ते किलोचे रेट आहे, किलोनं राहते ते, ठोकचे नाही आहे। श्याम 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 सुंदरदास, श्याम किती भाडे मारले आज? मारले बा 300 रुपये बघता हो, आज कमी आहे। कमी आहे ना, आज उठाव कमी आहे, हो आज गुरुवार आहे तसा। भैया करले हो, करले पन्नी करेले का भाव गिर गया। 15 किलो लेना पड़ता है ना। चलो 15 किलो क्या लागते पन्नी, जवळपास 15 रुपये किलो। चला आपण चवलाय भाजी 10 किलोचे भाव विचारू, मन के भाव। भाऊ 10 किलोचे मन के भाव क्या भाव आहे? 300 रुपये, 300 रुपये मन, 300 रुपये मान। 300 रुपये मन आहे मित्रांनो, 10 किलोचे भाव आहे सगळे। भाऊ जमीन भाऊ निंबू फक्त 30 रुपये किलो। 30 रुपये किलो, किती किलोची पन्नी आहे? जवळपास 10-12 किलो। 10-12 किलोची पन्नी आहे ना। 30 रुपये किलो म्हणजे 10-12 म्हणजे 300-350 रुपयाची पन्नी आहे ती। 300-350 रुपयाची पन्नी लागते मित्रांनो, बघून घ्या। आहे निंबूची
चला सतीश अँड कंपनीचा आपण बघा फुलकोबीच्या पन्न्या बघा फुलकोबीच्या पन्न्या विचारू सतीश भाऊला आहेत तो उभे का भावामध्ये पन्नीची क्वालिटी पाहून घ्या एकदा सतीश भाऊ झोपला झोपला कितीची पन्नी आहे 25 रुपये किलो. म्हणजे किती किलोची भरते 20 किलो. 20 किलो 25च्या भावानं म्हणजे 25 22. 25-22 बघा मित्रांनो 20 किलोची पन्नी आहे जवळपास 25चे रेट आहे म्हणते बघा पाल्यासहित असते थोडा पाला बी असते बघू चला आता भारत कंपनीत जाऊ आपण बघू टमाट्याची पोझिशन काय म्हणते आता आमचा भाऊचा व्हिडिओ व्हायरल केला मी इंस्टाग्रामवर भैया टमाटर क्या भाव बोलाओ क्या भाव बोले 8 कमाओ भी बोला. क्या भाव बिके आज टमाटर 700. 700 बिका ना कल भी 700 बिका था ना चलो आणि 100 रुपये थोडा कम आहे अभी मार्केट में ना टमाटर पाहून घ्या मित्रांनो बीटीसी कंपनी 700 रुपये कॅरेट हो मला काकडी काय पन्नी कापली काकडी काय पन्नी 30 रुपये किलो खपली. 30 रुपये किती किलोची पन्नी आहे ते आहे 15 किलो. हा 15 30 600 रुपये पन्नी झाली ना हो. हा का भाऊ झालं घेऊन आला चालेल 600 रुपये पन्नी गेली आहे काकडी 600 रुपये पन्नी काकडीला चांगला भाव विठवला यावेळेस 600 रुपये पन्नी बनला म्हणजे चालेल मित्रांनो आपला व्हिडिओ इथपर्यंतच राहणार आहे सगळे होलसेलचे रेट दिले तुम्हाला ठोकचे रेट सगळे देऊन झालेले आहे चिल्लर काही भाजी घ्यायची असेल तर दत्ता चौकात जात जा चिल्लरसाठी तिथं ठोक पन्न्याचे रेट आहे सगळेवाले आपण दिलेले तर बघा आपण आता इंस्टाग्रामवर थोडे रील टाकून राहिलो आहे इंस्टाग्रामचे तुम्हाला नाव देऊन देईन लिंक देऊन देईन लिंक दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या आणि बघा इंस्टाग्रामचं पण मी देऊन देईन नाव वगैरे सगळं तर बघा असे सगळे रेट आहे सध्या पोझिशन फक्त वांग्याची डाऊन आहे सध्या वांगा भरपूर येऊन राहिला आहे मार्केटमध्ये तर वांग्याचे रेट थोडे डाऊन आहे बाकी रेट ठीकठाक आहे दिवसांदिवस थोडे कमी जास्त होत राहते कधी कधी कमी होते कधी कधी जास्त होते दिवसांदिवस कमी जास्त होत राहते भाजीचे तर रेट बी तसे कमी जास्त चिल्लरमध्ये पण होत जाते माझे बी चिल्लरची दुकान आहे चिल्लरमध्ये माझ्या बी दुकानात थोडा कमी जास्त होत राहते भाव बघा मग व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच जरूर बघितला असेल पूर्ण बघितला असेल कोणी कोणी काय काय सुटून जाते काय काय मालच येऊन नाही राहिला मार्केटमध्ये तर ते सुटून जाते रेट चला मग मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक जरूर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा चला भेटू उद्या सकाळी काहीतरी नवीन धन्यवाद मित्रांनो